कृष्णवर्ण प्रभाव प्रभा इंद्र नीळ तुळ समुदाव मूर्ती तशी पाहाव शोभायमान. सत्यत्रेता आणि द्वापार या तिन्ही युगातली भगवंताच्या भक्तीचं भगवंताच्या रूपाचं वर्णन केलं, भगवंताच्या भजनाचं वर्णन केलं. आता कलियुगामध्ये कशा प्रकारचं त्या भगवंताचं भजन करतात तर ते सांगतायत. कलियुगामध्ये देव श्रीकृष्ण आणि याकरता कृष्ण कांतीच्या प्रभावाचं वर्णन आता करायला सुरुवात करतायत. इंद्रनील मण्याच्या कांतीचा समूह जसा असतो तेज पुंज स्वरूप तसा कृष्ण हा दैदिप्यमान कांती आणि शोभायमान आहे. मूर्ती सर्वावयवी सांग वेणू विषानादी उपांग चारी भुजा पराक्रमी चांग आयुधे अव्यंग शंख चक्रांतिक. मूर्ती सर्वावयवी सांग सगळ्या अवयवानं मूर्ती काय आहे ती सांग यथाभूत आहे का नाही. आणि वेणू आहे आणि अशा प्रकारचं उपांग चार भुजा आहेत आणि पराक्रमामध्ये अत्यंत पराक्रमी असलेली ती मूर्ती आहे. शंख चक्राधिक आणि आयुधे हातात भगवंताने घेतलेली आहेत. पृष्ठभागी निज पार्षद नंद सुनंदादी सायुध कलियुगी प्रज्ञा प्रबुद्धन या परी गोविंद चिंतिती सदा. पृष्ठभागी निज पार्षद भगवंताची सेवा करण्यामध्ये पार्षद आहे सोबत आहे का नाही. नंद सुनंद वगैरे हे सगळे आहेत आणि कलियुगामध्ये बुद्धिमान मंडळी या भगवंताचं गोविंदाचं काय करतात चिंतन करतात. अशा प्रकारे मधोपर्काधिक विधान सांग केले देव जे पूजन तेही मानवनी अगोन नावडे कीर्तन कलियुगी. मधुपर्काधिक पूजन मधुपर्काने देवाची केलेली पूजा मधुपर्क पूजन त्याचे शार्थ मधुपूर्क आहे. मधुपर्क आहे ना मधुपर्क पूजन करा अशा प्रकारे. पण मग काय झालं कलियुगामध्ये हे विधान साधू संतांनी काय केलं गौण मानलं. पूजा वगैरे हे ते भगवंताचे यथासांग करणं आहे का नाही. सांग केले जे पूजन मधुपूर्क पर्क विधानानं जे सांग पूजन केलेलं आहे तेही मानवनीय गौण मानलं ते. आणि काय केलं आवडे कीर्तन कलियुगी कृष्णा. देवाला पूजा आवडत नाही कलियुगात. पूजा नाही 3-3 तास देव चोळीत बसला आवडत नाही देवाला. येऊ वाजता देवाला त्याच्या नाही जास्त टाइम देवाला घासत नाही. तुकोबा म्हणतात करावी ते पूजा म्हणेचे उत्तम लौकिकाचे काम कायाचे कळावे तयाचे कळे अंतरीचे कारण ते साचे साचांगी. अतिशयांती लाभ किंवा घात फळ देते चित्त बीजायचे. अतिशयोक्ती जर पूजेची असेल तर अतिशयोक्तीमध्ये जर चित्त सहकार्य असेल तर लाभ आणि चित्त सहकार्य नसेल तर घात. अतिशयांती लाभ किंवा घात फळ देते चित्त बीजायचे. बीज म्हणजे संकल्प. चित्तातले संकल्प फळ देतात पूजा फळ देत नाही. तुका म्हणे जने राहे समाधान ऐशे ते भजन पार पावी. अशा प्रकारचं म्हणजे कलियुगामध्ये देवाला पूजा आवडत नाही. पूजा करू नये असं नाही पण पूजेमध्ये चिंतन असेल तर ती पूजा काय होते देवाला आवडते. आणि नुसतं चिंतन असेल पूजा नसेल तरी देवाला काही त्याचा संबंध नाही आहे का नाही. तुका म्हणे देवा चिंतन हे तुझी सेवा. चिंतन हीच देवाची काय आहे सेवा आहे. म्हणजे आवडे कीर्तन कलियुगी कृष्णा कलियुगी काय आवडे कीर्तन आवडे. नवल कैसे राजाधिराजा कीर्तन त्याची महापूजा ऐशी आवडी अध्यक्षान कीर्तने करून त्याच्या उल्हासो सदा. नवल कैसे राजाधिराजा हे राजाधिराज असलेल्या काय कोण विधी जनक हे जनक राजाचा राजा असलेल्या जनका कीर्तन त्याची महापूजा. सकारात्मक सांगितलं देवाची महापूजा काय कलियुगामध्ये कीर्तन. जेत कीर्तन हे नाम घोष निर्लज्ज करते हरीचे दास. सकळ ओथंबले रस तुटती पाश भवबंधाचे पास तुटती. सकळ रस ओथंबले कुठं जेत कीर्तन हे नाम घोष करीती. आणि ते कसे करीती निर्लज्ज करीती. हरीचे दास निर्लज्जे नाम घोष करीती आहे का नाही. निर्लज्ज होऊन हरीचे दास नाम घोष करतात. अशा प्रकारचं कीर्तन त्याची महापूजा. नुसती पूजा नाही महापूजा. 5,000 रुपये आता पांडुरंगाची महापूजा करायची असली कीर्तन त्याची महापूजा.
महापूजा आहे. ऐशी आवडी अधोक्षजन कीर्तने गरुड ध्वजा उल्हास सदा. अशी आवड आहे देवाला त्या पूजेची. अरे कीर्तनानं भगवंताला सतत उल्हास राहतो, सतत भगवंत नाचत राहतो कीर्तन चालू असले की. कीर्तन पडे गोविंदा, याला जे सन्मानी नारदा, तो कृष्ण कीर्ती पडे सदा नामानुवादा करतो. अरे कीर्तन देवाला आवडतं म्हणून तर नारदाचा सन्मान आहे सतत. कारण नारद 24 तास काय करत राहतात? कीर्तन करत राहतात, कीर्तनच करत राहतात, हे का नाही. आणि तो कृष्ण कीर्ती पडे सदा. नारद सतत कृष्णाची कीर्ती काय करत राहतात? सांगतच राहतात. कुठे ऋषी भेटले, मुनी भेटले, कोणी भेटलं, नारद आलं, नारद सतत ते कीर्तनातून ते महिमा सांगत राहतात आणि नामानुवाद करतो. आणि कोणी जवळ नसलं तर मग काय करतात? नाम घेतात, हे का नाही. कीर्तन करिता नामानुवाद. संकटी रक्षला प्रल्हाद. कीर्तने तुष्टे गोविंदनी छेदी भवबंध दासाचा. कीर्तने करता नामानुवाद. महाराज कीर्तन करत असताना, नामाचं अनुवादन करत असताना अनेक संकटातून प्रल्हादाचं काय केलं? देवानं रक्षण केलं. महाराज अनेक प्रकारानं काय बहुत संकटे केली दया आड परी नाही काही वाढ सांडी. याला तुकोबराय म्हणतात. बहुत संकटे, एकच संकट नाही, अनेक संकट आणली. सगळ्या संकटातून त्याचं रक्षण केलं. कीर्तने तुष्टे गोविंद. गोविंद तुष्टे, आनंदी होतो देव कीर्तनातून. शेदी बहुबंध दासाचा. आणि दासाचा संसार रूपी बंधन देव तोडून टाकतो. गजेंद्र नामस्मरण करिता पावला नारायण. त्याचे तोडून या भवबंधनाने धामा आपण स्वयं याला. गजेंद्रानं तरी काय केलं? देवाचं नावच घेतलं, हे का नाही. महाराज कनवाळू कृपाळू भक्ता लागी मोही गजेंद्राचा धावा. भगवंत स्वतः सांगते, सावजे हात्यारू धरिले ते तेने काकुलती माते स्मरले की त्याचे पशुत्व वाव झाले. पावलिया माते तुम्हाला काय झाला? प्राप्त झाला, असे की नाही. गजेंद्राचा काय केला तर भगवंतानं उद्धार केला आणि नामामुळे केला. आदमाती ओखटी तोंडा रामू आला औषधी. ते गणिताची वैकुंठी कृष्ण नामासाठी सर्ती केली. आधम असलेली, अत्यंत वाईट असलेली गणिका. नुसती वेश्या नव्हती महाराज, ती वेश्या गणिका. गणिका वेगळी आणि वेश्या वेगळी, त्यात फरक थोडा आहे. स्वतः वेश्या व्यवसाय करते तिला वेश्या म्हणतात. आणि अनेक स्त्रियांना वेश्या व्यवसाय करण्याला प्रवृत्त करते तिला गणिका म्हणतात. अशी ती गणिका होती. अत्यंत ओखटी वाईट नाद बाबा म्हणतात. पण तोंडा रामवाला अवचटी. अचानक तोंडाला काय आलं? रामाला राघव आलं ते. आणि मला ती गणिका कृष्ण नामासाठी सर्ती केली. कुठं सर्ती केली? वैकुंठी वेश्या गणिका ते महादोषांचा मरगळा अतिनष्ट अजमेळा. तोही नामे निर्मळा केला प्रताप वागला नामाचा. अतिदोषाचा मरगळा, मोठा महादोषाचा जो डोंगर अजमेळ, अतिनष्ट पापिष्ट. त्या अजमेळाला ज्यावेळेला यमदूतांनी हाणायला सुरुवात केली, विष्णुदूतांनी सांगितलं का रे का मारताय? म्हणे पापी. कोणतं पाप केलंय? त्या यमदूतांनी सांगितलं विष्णुदूताला कोणतं केलं विचारू नका, कोणतं करायचं ठेवलं ते विचारा. एकही पाप यानं करायचं ठेवलेलं. अजमेळ पाप राशी म्हटले. पापाची काय होता? तो रास होता, रास. पण नामे नेला वैकुंठाशी. ते नष्ट अजमेळ. तोही नामे निर्मळ त्याला प्रताप वागळा नामाचा, है का नाही. नामे विनटली गोविंदी. हे संकटे राखिली द्रौपदी. नाम तोडी आदिवादीन जाण त्रिशुद्धी दासाची. द्रौपदीने काय केलं? धावाच केला, नामच घेतलं नाही याचं. तिचंही संकट घालवलं. अरे नामे तोडी आदिव्याधी. आदिव्याधी नामे तोडी. आधी जाते आणि व्याधी जाते. व्याधी म्हणजे शरीराचा रोग आणि आधी म्हणजे मनाचा रोग, चित्ताचा रोग, है का नाही. म्हणजे शरीराचे रोग जातात नामांमुळे. म्हणून शुगर जाते का? जाईन तुकोबरायचे आहेत ना का चरित्रात येतं. एक गाड दिली तर त्याचा महारोग गेला. त्या सुतुलीच्या गाठी माताने मोहिपती बाबांनी लिहिले. अनेक प्रकारे अनेक नामाचा अनेकांचे रोग गेले, अशी अनेक उदाहरणं आहेत. आज रोजी आता आज रोजी मी स्वतः त्या माणसाच्या मुखातून ऐकलंय, त्याला ब्लड कॅन्सर झाला होता. आणि गरीब माणूस, वारकरी होता, आता भाविकच पण गरीब माणूस.
त्याने विचार केला बुवा आपल्याला आता डॉक्टर 10-20 लाख रुपये लावणं शक्य नाही. बरं लावणं शक्य नाही, मग आता मरण तर आहेच, पण भाविक वारकरी असल्यामुळं त्याने घरच्या सांगितल्याकडे येवई मिळून तेवढी मिळू, आता काही मी जगणार नाही आणि एवढे मोठे पैसे लावणं आपल्याकडून शक्य नाही. एक काम करतो मी, आता माझी नर्मदा परिक्रमा करायची इच्छा होती, नर्मदा परिक्रमेला जातो, मेलो तो मेलो, आला तुम्हाला कोणाचा फोन तर फुका नाही, तर जे व्हायचं ते होईल, पण मी माझी शेवटची इच्छा पूर्ण करू. जे सोडत असतील नसतील ते त्यांनी सांगितलं, पण त्यांनी म्हटलं की कोणाचंच ऐकलं नाही आणि मग शेवटी गेला तो. आता 3 नर्मदा परिक्रमा केल्या, 10-11 वर्ष झाली. आता ते पत्रकार विचारत होते आता घरी जाणार का, ते म्हणे आता बेईमानी होईल देवाशी, आता घरी काय जाणार, आता मी घरून निश्चय करून आलो की नर्मदेच्या तीरावर मरायचंय, आता मरायचं इथंच. कुठे गेला तो, कुठे गेला तो, म्हणजे अनेकांचे उदाहरण आजही आहेत. सांगितलं बाबांनी गोळ्या आणल्या म्हणे, तो गोळ्या दुसऱ्या दिवशी गोळ्या इतक्या दिल्या डॉक्टरने, दुसऱ्या दिवशी तुला गोळ्या केल्या आणि गोळ्या फुकून द्या, गोळी खायची नाही. काय म्हणतात नामे तर ती आधी जाती आधी व्याधी आधी जात व्याधी जात ऐसा द्यावा निवडून काय होणार नाही नामानं, सगळंच काय होतं नाही. अधिक अधिक जाण त्रिशुद्धी दासाची, त्रिशुद्धी दासाची आधी व्याधी तोडी, दासाची आधी व्याधी नाम काय करतं तोडतं. अंतरशुद्धीचे कारण मुख्यत्वे हरिकीर्तन नामापुरते साधन सर्व तानाशना. अंतरशुद्धीचं जर मुख्य काय मूळ असेल, कारण असेल तर काय आहे, मुख्यत्वे हरिकीर्तन. हरिकीर्तन अंतरशुद्धी जर करायची असेल तर दुसरं साधनच नाही कलियुगात. कलियुगा माझी करावे कीर्तन. तुका म्हणे माझा अनेक उपाव दिसती ते वाव नामी विन. बस व्यर्थ वाटतं तुकोपर्यंत, दुसरा कोणताच उपाय नाही. कलियुगात दुसरं काय नाही, साधनच नाही. मुख्यत्वे हरिकीर्तन नामाप्रत्ये साधन सर्व तानाशेना, दुसरं काय नाही, साधनच नाही. लगे लौकिक सांडावा व्यवहार यावे वनांतर भस्मदंड. काही करायची गरज नाही. कलियुगा माझे करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. कीर्तनी हरीची आवडी कैशी वत्साला की देणं दैशी कानवी संभेचे विमाशील मोहळा शिक्षणार्थ. मला देवाला कीर्तन किती आवडतं, नामस्मरण किती आवडतं. कीर्तनी हरीची आवडी कैशी वत्साला की देणं दैशी. देणं दैशी वत्साला की गाय जशी वासरासाठी पळत येते तसा कीर्तनासाठी देव काय करतो, पळत येतो, पळत येतो. किंवा माशी जशी मवळ्याची माशी मावळाला कधीच विसरत नाही, तसा नामधारकाला देव कधीच विसरत असा चिकटूनच राहतो, चिकटूनच राहतो तो नामधारकाला. देवे नाम स्मरता भक्ता अतिशय आवडी अच्युता दासाच्या अनुमात्र अवस्था निजांगे सर्वथा निवारी सोये. देवे नाम स्मरतया भक्ता. आणि जो नामस्मरण करतोय भक्त अतिशय आवडी अच्युता, केवळ त्याची काय अत्यंत आवड आहे. दासाची अनुमात्र अवस्था निजांगे सर्वथा निवारी सोय. थोडस काही त्याच्यावर येताना दिसलं, अनुमात्र थोडस संकट येताना दिसलं की सोयी निवारी, स्वतः देव काय करतो ते निवारण करतो. यालागी हरिकीर्तनी गोडी जयाशी लागली धडपुडी त्याची नाना साधनांच्या ओढी स्वसावय संकटी कारण नाही. आणि म्हणून ज्याला हरिकीर्तनाची गोडी लागली त्यानं दुसऱ्या साधनात धडपडायची गरज नाही, त्यानं काही कोणतं साधन करायची गरज नाही. नाना साधनांच्या ओढी स्वसावय संकटी कारण नाही. संकट कशाला अंगावर घ्यायची बिनकामी, कशाला संकट अंगावर घ्यायचे. सुखे खावे अन्न त्याचे करावे चिंतन. केल्या कटपटा तरी न पौदी याची दरवंता. जाणो जाता जाणीव घाली आळफाटा वाटाऊ. अशा प्रकारे आहे का नाही महाराज. काही दुसरी साधन करायची गरज नाही, कोणतं साधन त्याला करायचं नाही. ज्याला नामाची आवड आहे का दुसरं साधन करायची गरज नाही. तुकोबरायचं म्हणतात नामाची आवडी तोची जाणार देव, देव दुसरा नाही. जे नामस्मरण सतत करतो तोच काय खरा देव, त्यालाच देव म्हणा, तोच देवी. नामाची आवडी तोची सकारात्मक सांगितलं, तोची जाणार देव, बस दुसरा नाही. याला हरिकीर्तनी गोडी याची लागली त्याची नाना साधनाची ओढी स्वसावय संकटी कारण नाही. संकटात सहन करायची गरज नाही त्याला. ज्याशी कीर्तनी कथा कथनी चौगुण आल्हादो भुजी म्हणी तो उतरायला सर्व साधन पवित्र आवनी त्याचे न्याय का. ज्याशी कीर्तनी कथा कथनी
चौगुण आल्हाद उपजे म्हणे. त्याच्या कथेत, त्याच्या कीर्तनात त्याचा 4 पट आनंद वाढतो. म्हणजे 4 पट कशापेक्षा 4 पट? कारण 4 पट म्हणल्यावर याच्यापेक्षा 4 पट. तर विषय भोगण्यापेक्षा चौगुण आनंद ज्याचा वाढतो. इकडे विषय भोगाचा आनंद चालू आहे आणि तिकडे कीर्तन चालू झालं, तर इकडल्यापेक्षा 4 पट आनंद तिकडे वाढतो. म्हणजे 4 पट आनंद वाढतो, तर मग त्याला लाथ मारून येईल ना इकडे. तो 7 दिवसाचा झाला उपवासी तरी कीर्तनाशी टाकू नये. त्याच्या जेवणाचा 7 दिवसाचा उपवास, जेवणापेक्षा कीर्तनात 4 पट आनंद वाटायला आता कोणीकडे जाईल? तो 4 पट आनंद वाटतो असा जर कोणी महात्मा असेल, उपजेवणी तो उद्धाराला सर्व साधनी पवित्र आवनी त्याचेनी. महाराज तो सर्व साधनी उद्धाराला, याचा अर्थ सर्व साधनाचं फळ त्याच्या पदरात पडलं. त्या योगाचं काय नव्हे केले का चिंतिता, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार. बरोबर आहे का नाही? योगाचं फळ, त्याच्या तपाचं फळ, जपाचं फळ, सगळं निष्काम कर्माचं फळ, ज्ञान, सगळे फळ त्याच्या पदरात येऊन पडतात. केली दयाने अमुपे, सगळं केलं त्यानं, सगळं केलं याचा अर्थ सगळ्याचे फळ त्याला मिळाले. फळ महाराज न करता मिळाल्यावर सगळं केल्यासारखंच झालं, हे का नाही? फळ मिळण्याशी महत्व आहे आपल्याला, काय आहे का नाही? नाही महाराज ऐका, जो नामधारक महात्मा आहे, कीर्तन महात्मा, आता कीर्तन दोन्ही कीर्तनाचं वर्णन एकाच या, नाम कीर्तन आणि गुण कीर्तन. आणि वारकरी संप्रदायात संतांनी 4ही कीर्तन एका कीर्तनात आणली. नाम कीर्तन, रूप कीर्तन, लीला कीर्तन आणि गुण कीर्तन. तर आपल्या ज्या वारकरी संप्रदायाने आपण जे कीर्तन करतो कंबर बांधून, यात नाम कीर्तने, रूप कीर्तने, लीला कीर्तने आणि गुण कीर्तन, 4ही कीर्तन एकाच. नाम कीर्तने, तुम्ही नाम कीर्तन किती श्रेष्ठ नाम कीर्तने. आपल्या कीर्तनाची सुरुवात नामानं, मध्य नामानं आणि शेवट सुद्धा नामानं सुरुवात. रामकृष्ण हरी मदात विठोबा रखुमाई, शेवटी विठ्ठल जय जय विठ्ठल. आदी मध्य अंत तिन्ही नामात, म्हणजे नाम कीर्तने आणि मधात विठ्ठल विठ्ठल भजनाचे. माझी आत्मचर्चा कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निकळ प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद उदंड गाती. हे विठ्ठल 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 मधात विठ्ठल विठ्ठल हे नाम कीर्तन आलं. त्याच्या रूपाचं वर्णन आहे, त्याच्या गुणाचं वर्णन आहे आणि त्याच्या लीलेचंही कुठं काय केलं जातं, वर्णन केलं जातं. म्हणून सगळे 4ही कीर्तन आपल्या संप्रदायाचे कीर्तन, म्हणून सगळ्यात महत्वाचं कीर्तन आहे का नाही? अशा प्रकारचं आहे. आणि मला अशा प्रकारचं जो कीर्तन करतो, जो कीर्तन श्रवण करतो, पवित्र आवनी त्याचे मी. तो पवित्र होतो का? तो पवित्र होतो का विचारू नका, त्याच्यामुळे पृथ्वी पवित्र होती. तो जिथं जिथं जातो ती पृथ्वी काय होते? त्याच्यामुळं पवित्र होते. एकच जरी नाम वाचे, सदा वाचे वचे श्रीरामाचे, तरी पर्वत छेदनी पापाचे आणि परमानंदाचे सुख पावे. एकच जरी नाम वाचे आणि मग एखादा महात्मा त्याला कीर्तन कंबर बांधून येत नाही, काय अडचण नाही. नाही जरी तुझं मधुर उत्तर दिला सुस्वर नाही देवे नाही तया विन भुकेला विठ्ठल येई तैसा बोल. रामकृष्ण देवापाशी मागे आवडीची भक्ती विश्वासाशी प्रीती भाव बळे. तुका म्हणे मना सांगतो विचार धरावा निर्धार नाही तया विन भुकेला विठ्ठल. त्यावर काही स्वरातच असावं तालतच असावं असं काय नाही. बरं ते नेगे उतार चढते चला मदत प्रेमानं विठ्ठल 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 रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. पर्वत छेदोने पापाचे, त्याच्या पापाचे काय छेदतात? पर्वत. आणि परमानंदाचे सुख निज सुख पावे आणि ब्रह्मानंदाचा आनंद त्याच्या पदरात पडतो. अशा प्रकारे आवडी करता हरी कीर्तन हृदय प्रगटे श्री जनार्दन. त्याहून श्रेष्ठ साधन सर्वथा साधना शेना. महाराज आवडी करता हरी कीर्तन, पण त्या कीर्तनात काय पाहिजे? आवड पाहिजे, आवड पाहिजे. आवडीने भावी हरिनाम घेशी. मला जिथं जिथं या जगा तिथं तिथं ती आवड आणि निर्लज्जपणा लाज सोडून हे सगळं आलंय. हे आवडीनच या, आवडीने भावी आवड. जया परमार्थी चाड तिने सांडावेली गाड तरुणी भोजना.
दरवणी भजनाची चाल. मला वाटलं पितरपाठ चालू आहे का संपला. दरवणी भजनाची चाल. नित्य नेमी आदरे सांडी मांडी परते. नित्य नेमी पुन्हा आदरे अरंभी आवडी आदरी आदि नाम आदरी आदर पाहिजे त्या नामाविषयी आवड पाहिजे. आरंभी आवडी आदरी आले नाम आवडीनं आले आणि पुन्हा आदरानं आले. मला असं जर आवडीनं कोणी घेत असेल त्याहूनही श्रेष्ठ साधन सर्वात आण असे ना त्याच्यापेक्षा मोठं दुसरं साधनच नाही. कोणतं साधन नाही. थोर कीर्तनाचे सो निष्ठा तुके येतो नाही. कीर्तने भितरले असंख्य साबडे लोक आहे नामी थोर कीर्तनाचे सो. कीर्तनाचा मोठा आनंद आहे. निष्ठा तुष्टे येतो नाही पण निष्ठा त्या रामावर त्या कीर्तनावर काय पाहिजे. निष्ठा पाहिजे. निष्ठा म्हणजे आपण जे कीर्तन करतोय हे देवाला आवडतंय म्हणून करतोय उद्धारासाठी करतोय आणि महाराज या कीर्तनानं निश्चित आपला उद्धार होणार आहे एवढा काय पाहिजे त्याच्यावर विश्वास पाहिजे. नाही तो काय होतंय मला आपण जर म्हणून करतोय बाबा आता देवाचं नाव घेतो काय होतंय काय माहित संपलं काय होतंय काय माहित कसं काय होतं काय माहित म्हणजे प्रमाण खोटे. आपण जर इमानदारीने करत असू तो होणारच. कसं काय होतंय म्हणजे काय होतं नाही होणार म्हणजे होणार. संशय निश्चयशिवाय अरे काय होते का बाबा काय होते म्हणजे काय आपल्या साधना भिडेपणाची आपला तेवढा त्याच्यावर काय नाही विश्वास नाही. काय होतं काय म्हणजे काय होतं म्हणजे राऊत बाबा एकदा म्हणजे चातुर्मासात म्हणजे आम्हाला काही लोक म्हणतात म्हणजे की तुम्हाला पोरग नाही म्हातारपणी तुमचं कसं होईल म्हणजे आम्ही दगड घेऊन पांडूच्या मागं लागलो कसं होईल म्हणजे आम्ही काय कच्चे मुचे आहेत का. जेवण मग तू भजन केल्यावर तुला करावंच लागेल मग कसं काय नाही जमणार ते असं म्हणजे ढिलं झालं होणारच ते होणारच. तुकोबा यायचं पहा मला तुकोबा राय म्हणतात दाखवेल मी तुम्हाला तुकोबा यायचा अभंग काय शेवटी मी तुम्हाला नवल दाखवेल माझं धन्य मनविनी लोक आम्ही तुका केला त्याच्यातलंच तुका म्हणे पहा मुची नवल नका बोल वेचू बोल वायावीन हे का नाही. आपण तुकोबा राय म्हणतात मी शेवटी तुम्हाला दाखवून देईल की माझ्या साधनाचं फळ काय हे अगोदर माहिती आहे. तुकोबा राय ब्रह्मज्ञानी अति मुक्त आत्मस्थिती दंडवीन शेवटी मी तुम्हाला माझं नवल काय करेल दाखवून देईल. एवढे श्रेष्ठ साधन सर्वात आणाशे ना दुसरं साधनच नाही. थोर कीर्तनाचे सुख निष्ठा त्याच्यावर काय पाहिजे निष्ठा. तुकोबा राय म्हणत तुम्ही का नाव घेता का नामस्मरण करता. तुकोबा राय म्हणतात आम्हालाही आनंद येतो आमच्या मालकालाही आवडतं आम्हा आवडे नाम घेता तोही पिता संतोष आहे. दोघांनाही आनंद होतो त्यालाही आनंद आम्हालाही आनंद हे का नाही. निष्ठा तुके येतो नायक कीर्तने करले असंख्य साबडे लोक हरिनामी. कीर्तनात खूप तरुण गेले महाराज. तरले तरती हा सर्वसा नाम धारकाचा तरले आणि पुन्हा तरती याचा काही अडचण नाही. साबडे काही बिचारे काही येत नाही शास्त्र येत नाही पुराण येत नाही काही येत नाही संस्कृती येत नाही काही येत नाही काही येत नाही तर लोक साबडे लोक हरिनामी साबडे महाराज. मला सांगा ज्या वेळेला वाल्या कोळी नामस्मरणाला लागले त्यावेळेला त्यांना कोणता ग्रंथ येत होता कोणताच नव्हता येत. आणि कोणताच ग्रंथ न येणाऱ्या वाल्मिकी नामस्मरण केलं तर काय लिहायचं ठेवलं काय 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 लिहायचं ठेवलं. बोलीला वाल्मिक दैशेची करीन वरतोनी दावीन नामा म्हणे. हा अधिकार कोण प्राप्त करून दिला नामानं दिला. अशा प्रकारचे याला जे कीर्तन होनीतवर आन साधन नाही सदर मा कवनी हेतू पामरण कीर्तन न नेती. याला जे कीर्तन यापेक्षा यामुळे कीर्तनापेक्षा थोर दुसरं साधनच नाही. सधर साधन नाही धैर्यवान बलवान साधन दुसरं नाही. सगळ्यात बलवान साधन कीर्तन आहे. काय नाथ महाराज म्हणतात काय काय यांच्या मनात विचार आहे काय माहित. कीर्तन नर निंदिती. काही माणसं कीर्तनाची काय करतात निंदा करतात. काय त्यांच्या मनात काय हेतू आहे काय माहित. मा कवन हेतू पामर एकच हेतू पामर. हे काय येत पामर
तुकोबाराय म्हणतात काही म्हणतील की देवाचं नाव घेतल्याने उद्धार होत नाही, तर बधीर व्हावे त्याचे ठाई दुष्ट वचन वाक्य ते, नाम घेता मोक्ष नाही ऐसे बोलती ते काही, बधीर व्हावे त्यांचे ठाई दुष्ट वचन वाक्य ते कसं आहे बोलणं, दुष्टाचं बोलणे हे आपण ऐकू नये, भाविकांनी दुर्जनाचे काही मानू नये साचे, मानू नये साचे. कीर्तनाची निंदा एवं नाम कीर्तन विमुख ते स्वप्ने न दिखती सुख, कीर्तन द्वेष मूर्ख अति दुःख भोगिती, नाम कीर्तने नाम संकीर्तनाला जे विमुख येत किंवा भगवंताच्या कीर्तनापासून जे विमुख येत, स्वप्ने न दिखती सुख, जागृत सोडा, ते स्वप्न पडत भूताचं पडतं, आनंदाचं पडत नाही. स्वप्नात सुद्धा सुख परत कधी आपल्याला सुख पडतच नाही, सुखाचं स्वप्न पडतं का, आनंदाचं पडत असेल तर मग आपण काहीतरी आनंदाच्या मार्गाला चाललो. परत त्या दिवशी यांनी सांगितलं, राजेंद्र बाबांनी, विनोद बाबांनी सांगितलं, मला स्वप्न हे साधकाच्या साधनेचं हे काय म्हणजे आरसा आहे. स्वप्न हा साधकाच्या साधनेचा काय आरसा आहे. आपली साधना व्यवस्थित चालली का नाही, स्वप्न जर आपल्याला स्वप्न विचित्र पडत असेल तर दिवसभरात विचार करा की आपला खूप बिघडले. साधकाला स्वप्न पडलं तर पंढरपूरलाच गेला पाहिजे, दिंडीत दिसली पाहिजे, वारकरीत दिसली पाहिजे, नामस्मरणच करताना, गाथा वाचताना, एखादं कोणतं तरी कशाचं स्वप्न, परमार्थिक स्वप्न जर पडलं तर आपलं साधन काय व्यवस्थित चालू आहे. म्हणजे नका आरसा आहे, आरसा तो स्वप्न साधकाचं आहे का नाही. अशा प्रकारे ज्याचे हृदय स्वप्नी नव्हे कधी कीर्तन द्वेष मूर्ख अति दुःख भोगीती, हे मूर्ख कीर्तनाचा द्वेष करतात ना, अति दुःख भोगीती, अति त्यांना काय भोगावं लागेल, दुःख भोगावं लागेल. ज्याच्या हृदय द्वेष संचार जळजळ त्याचा आचार, सर्व काळ द्वेष दुःख दुस्तर भोगीती, ज्याच्या हृदय द्वेष संचार, ज्याच्या हृदयात द्वेषानं संचार केला कीर्तनाविषयी, कीर्तनाच्या साधकाविषयी जळो त्याचा आचार, केवढा आचार संपन्न असला तर जळो त्याचा, सवळ्यात राहतो, नेमक करतो, ढमक करतो, कीर्तन द्वेष आहे ना, जळो त्याचा आचार. नाही पंडित वाचक जरी झाला पुरता तरी कृष्ण कथा ऐके भावे. तू पंडित झाला, वाचक झाला, नुसता वाचक आणि पंडित नाही, पुरता पंडित वाचक झाला. पुरता म्हणजे पुरलेला नाही, पुरता म्हणजे परिपूर्ण झाला, वेदाचा अध्ययन सगळा, तरी कृष्ण कथा ऐके बापे. शिर तुपा साखरे झाली या भेटी, तैशी पडे मिठी गोडपणे, गोडावरी गोड शेवी बापा. पुन्हा गोडच झालेले तू आणि त्याच्यावर गोडावर आता गोड काय करतो रे, सेवन कर. हो का पंडित शहाणा, नामरूपी जगले चित्त त्याचा दास मी अंकित. अशा प्रकारे महाराज कोणी असो म्हणतो दुस्तर दुःख तो भोगेल. कलियुगीचे बुद्धिमंत ते नाम कीर्तने सदा निरत, गौरवनी नाम स्मरतन हर्षयुक्त सप्रेम. कलियुगाचे बुद्धिमान लोक आहे का, ते सतत नामस्मरणात रत राहतात, ते बुद्धिमान. कलियुगातले बुद्धिमान कोण येतं, जे सतत नाम घेतात ते बुद्धिमान, आणि जे नाम घेत नाही ते कितीही संसारात दिसत असले वाढलेले तरी बुद्धिमान नाही. ते खरे बुद्धिमान आहे, त्याजवळ काहीच नसू द्या, त्याचा त्याकडे खायला नसू द्या, तरी तो खरा काय बुद्धिमान आहे. महाराज बुद्धिमानाची दुर्बुद्धीची व्याख्या अशी ज्ञानोबरायांनी केली. ईश्वरा वाचून काही जे अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पायी अर्जुना जगी, येरी ते दुर्मती, जे बहुधा सेवी करती ते अखंड रमती अविवेकी. मला ती सद्बुद्धी कोणती आहे, ईश्वरा वाचून काही जे अनेक लानी नाही, ते एकची बुद्धी पायी अर्जुना जगी, ती सद्बुद्धी आहे सद्बुद्धी. म्हणून तुकोबारायांनी प्रार्थना केली, दुर्बुद्धी ते मना कदा नको नारायण. आता माझा ऐशे करी तुझे पाय चित्ती धरी, तुझे पाय चित्ती धरी ऐशी सद्बुद्धी दे. नाना अवताराती गण ते आता श्रीराम का भगवान कृष्ण यांचे चरित्र हाती पाहून त्याचे चरण वंदन सांगत. मग कोणतं चरित्र सांगावं, अवताराती गण, भगवंताच्या अवतारात अति गहन येतं, खूप येतं, पण त्यातल्या त्यात श्रीराम का भगवान कृष्ण, प्रभू रामचंद्र आणि भगवान गोपाल कृष्ण हे दोन अवतार आहेत, यांचे चरित्र अति पावन. या दोघांचं चरित्र कसं आहे, अति पावन. दुसऱ्यांचं नाही का, दुसऱ्या अवताराची अडचण अशी आहे की त्या अवतारात जास्त चरित्रच नाही. हे दोन्ही भगवंतानं नरसिंह अवतार घेतला, मारलं एक राक्षस, संपला अवतार.
वराह झाले भगवंत, एक डाव मारला मत्स्य झाले, ते वेद आणले संपला अवतार, कत्स्य झाले, समुद्र मंथन संपलं संपला अवतार, आहे का नाही. महाराज भगवंत वामन झाले, बळी पाताळात घातलं. काय चरित्र मोठं नाही ना, पण राम आणि कृष्णाचं चरित्र विस्ताराने जन्मापासून तारुण्यात येणं, पुढचा सगळा विस्तार. आणि भगवान कृष्ण तर 125 वर्ष आयुष्य जगली. एवढं मोठं आयुष्य होतं भगवान कृष्णाचं, आणि मग तेवढ्या आयुष्यातलं खूप चरित्र आहे. आणि मग त्या दोघांचं चरित्र अति पवित्र, यांचे चरित्र अति पावन. अति काय आहे? पावन आहे, पवित्र आहे. आणि अशा प्रकारचं त्यांचं चरित्र, त्या चरित्राचं वंदन करावं. वंदन करावं म्हणजे सांगावं, भगवंताचं चरित्र सांगावं. सांगतात चरण वंदन सांगत सांगत, आहे का नाही. त्यांच्या चरणाला वंदन करून त्यांचं चरित्र काय करत सांगत. भगवान कृष्णाचं चरित्र आहे. परत पूर्वी जुने लोक काय असं म्हणतात, मी नाही ऐकलं, पण कथा भागच सांगायचे कीर्तनात. विचार सागर कथा भाग सांगायचे आपले, मस्त सांगायचे. 3-3 तास 4-4 तास काय असायचे कीर्तन चालू आपले सांगायचे. काय त्यांचंच कीर्तनातून सांगितलं म्हणजे कीर्तन असं काय अर्थ नाही बरं का. कीर्तनाचा मुख्य हेतू आहे भगवंताशी जोडणे, ठीक आहे. आणि वेदांत आता काय ते त्याचं हे मला तरी असं वाटतंय, जिथं ज्या गावात वेदांत सांगणारे वेदांत ऐकणारे येतं, आणि ज्या गावात कथा सांगणारे कथा ऐकणारे येतं, तर वेदांती गावापेक्षा कथा सांगणाऱ्या गावातल्या लोकांचे अंतःकरण निर्मळ पवित्र होतात. कथेन अंतःकरण पवित्र होतं, सांगण्यानं ऐकण्यानं. ते वेदांती लोकांचे अंतःकरण वृक्ष होतात. आणि बहुतेक करून अर्धावट वेदांत पाठ केल्यामुळं मग ते काय करतात की अर्धावट वेदांताचा परिणाम सगळंच ब्रह्म आहे, आणि सगळं ब्रह्म म्हणून विषय आणायला लागतात. ते होतच राहतात. मग ते निंदा करण्याची चेष्टा, कारण ते अंतःकरण पवित्र नाही. कथा ऐकणार इतकं तरी म्हणून बाबा आम्हाला काय, आमचं काय, म्हणजे कथा भाग अशा प्रकारचे कथा भाग असते भगवंताचे चरित्र, आहे का नाही. आणि म्हणून तो रामायणाला भागवताला किंमत आली. रामायण भागवत चालली म्हणून त्याला किंमत आली. आता ती भागवत रामायण बदलली सगळी, आहे का नाही. अशा प्रकारचे त्याचे चरण वंदन सांगत, त्यांचं चरणाला वंदन करून त्या कथा सांगतात. लय लक्ष ध्यान लक्ष देव देवी ध्येय ध्याने, लय लक्ष ध्यान लक्षणे देव देवी ध्येय ध्याने तृणपराय केली जने हरी चरण स्मरणे तत्काळ. महाराज लय लक्ष ध्यान लक्षणे, लय लक्ष ध्यान लक्षणे, लक्ष लय ध्यान लक्षणे, याचा अर्थाचा तू खूप बरायचा आहे. का बघ, लक्षाच्या ठिकाणी मन लय पावणं हे ध्यानाचं लक्षण. लय लक्षी मन नराय, काय लय लक्षी मन नराय निश्चळ मुखे तेथे बळ आसनाचे. लय लक्षी मन, लक्षाच्या ठिकाणी मन लय करणं. लय म्हणजे संपवणं, लक्ष म्हणजे भगवत ब्रह्मस्वरूप. ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी मनाचं लय करणं, आहे का नाही. मनाचं लय म्हणजे क्षय करणं, मन नाहीस करणं, एकरूप करणं. तिथं मन न ठेवणं, लय लक्षी मन पण न राही निश्चय. ते तिथं लय होण्याकरता स्थिर राहावं लागतं, ते तिथं स्थिर राहत नाही. आणि मग स्थिर राहण्याकरता मुख्य ते बळ आसनाची. तिथं बळ कशाचं लागतं, मग आसनाचं लागतं. कोणतं आसन? ध्यान लक्षणे. ध्यान आसन लावून ध्यान करणं हे त्याचं लक्षण आहे. ध्यानाचं लक्षणच आहे की ध्यानानं लक्षाच्या ठिकाणी मनाचा लय करणं हे ध्यानाचं काय लक्षण आहे. मुख्य ते बळ आसनाची. मग तिथं बळ कशाचं लागतं? आसनाचं लागतं, आसनाचं लागतं. मग देवी देव ध्येय ध्यानी रामकृष्ण नामी उन्मन्नी साधली तयाशी लादली सकळशी. ध्येय ध्यानी, ध्येयाचं काय करणं? ध्यान करणं हे आसन. देव देवी, मग देवाचा असो का देवीचा असो. पण
तुकोबरायांनी तिथे पणच घातले, आपण इथं नाथ महाराजांनी पणच घातले. ध्यानानं ध्यान लावून, देवाचं ध्यान लावून मनाचा लय करणं, लक्षाच्या ठिकाणी, लक्ष म्हणजे आपलं जे उद्देश ब्रह्म, त्याच्या ठिकाणी मनाचा लय करणं हे एवढं सोपं नाही. येतो असा तेजी सर्वत्र या जना. सर्वत्र जना हे काय आहे? असाध्य होय. सदाशिव ध्यान लावून 2-2 तास 4-4 तास बसणं सोपं आहे आपल्याला? अरे तासभर आपण भागवत ऐकतो, तासभर भागवत ऐकतो महाराज, आपल्याला अष्टांग योगाचं साधन होतं आपलं. म्हणजे 8 अंग होतात योगाची, एकदा इकडून मांडी, एकदा तिकडून मांडी, एकदा, तर सारखं बसणं सोपं आहे का? म्हणून येतो असा तेजी सर्वत्र या जना, मग भले नारायण आळविता. सोपं आहे ना? नारायण आळविता भले कुठे असते की देवाची आळवण करायची. सगळ्या साधनाचा बात तिथं सदा तुकोबरायांनी अभंगात केलाय. कामनेचा त्याग वैराग्य या नाव, कुटुंब ते सर्व विषयचा. वैराग्य कशाला म्हणतात? कामनेचा त्याग, इच्छेचा त्याग, याचं नाव वैराग्य आहे का नाही? आणि कुटुंब ते सर्व विषयचा. सोपं नाही. मग भले नारायण आळविता, हे सगळं भले नारायण आळविता हे सोपं दे. ते पुढं कर्म सांगितलं. मला तुका म्हणे साध्य साधन अवघड. हो, येता हे संकटे देह बळी, देहाचा बळी द्यावा लागतो, एवढा जे संकट असतात. म्हणून भले नारायणा आळविता. नाथ महाराज तेच इथं सांगतात. लय लक्ष ध्यान लक्षणे, देवदेवी देह ध्याने, तृणप्राय केली जेणे. लय लक्षाच्या ठिकाणी मनाचं लय करणं, ध्यान लावणं, ही सगळी साधनं या हरिस्मरणानं तृणप्राय केली, गवतासारखी केली. गवतासारखी आम्ही नाही लावत ध्यान. आम्ही कोणी काहीतरी केली आचरणे, माया कीर्तने विन नाही. कीर्तने सगळे तृणप्राय गवतासारखी केली. कोण? हरिस्मरणे तत्काळ. हरिस्मरणे, हरिस्मरणे लगेच भगवत प्राप्ती. या लागे ध्यानाचे ते वरिष्ठ, ध्याताचे ते कल्पनादी कष्ट, भक्ताचे अति अभिष्ट, मनोरथ इष्ट सदापूर्वी. या लागे ध्यानाचे ते वरिष्ठ, ध्याताचे ती कल्पनादी कष्ट, भक्ताचे अति अभिष्ट, मनोरथ इष्ट सदापूर्वी. महाराज म्हणून ध्यानापेक्षा श्रेष्ठ हरिकथा काय आहे? की जो ध्यानाचं साधन करणारा साधक आहे, ध्याताचे ती कल्पनादी कष्ट, ध्याता कल्पना छेदी. मला ध्यान लावताना त्याला सगळ्या कल्पनेचा छेद करावा लागतो. सगळ्या ध्यान लावून बसला आणि वावर ध्यानात याले काय, या कल्पना मनात इच्छा याले, या सगळ्याचा काय करावा लागतो? छेद करावा लागतो. आणि मला छेद करणं एवढं सोपं आहे का? कष्ट. तुम्हाला डोळे उघडे ठेवून जे दिसत नाही ते डोळे लावून पाहतो माणूस. इतकं तुम्ही डोळे लावून बसा एखाद्या खोलीत, अख्खं जग डोळ्या मनात येतं. येतं का नाही? येतं ना? सजमग येतं का? ते करून पाहिजे तुम्ही, काय येतं येतं म्हणायची, करून पहा. सगळं ध्यानात येतं. मला सोपे कष्ट येत काय? सगळ्याचा छेद करणं, छेद करणं, छेद करणं सोपं नाही, कष्ट येतं. पण भक्ताचे अभिष्ट, मनोरथ इष्ट सदापूर्वी. पण भक्ताचं इतकं अभिष्ट होतं, अभिष्ट म्हणजे भलं, इतकं का? मला ध्यानात मनोरथ छेदायचे आणि भक्ताचे मनोरथ देव पूर्ण करतो. त्याचे मनोरथ इष्ट सदापूर्वीपणा. इष्ट शब्दाचा अर्थ दोन्हीकडे लावा. इष्ट म्हणजे आपलं ते आराध्य असलेला परमात्मा, जो सतत भक्ताचे मनोरथ काय करतो? पूर्ण करतो. किंवा इष्ट शब्दाचा अर्थ आराध्यही होतो आणि इष्ट शब्दाचा अर्थ योग्यही होतो. योग्य मनोरथ देव पूर्ण करतो. एखाद्या वेळेस भक्ताच्या मनात इच्छा आली आणि ती देवाने पूर्ण नाही केली, मग कसं काय देव तर म्हणजे सगळ्या इच्छा पूर्ण करतो? तर असं समजायचं ती इच्छा जर पूर्ण झाली नाही तर हे आपल्या करता अनुकूल नव्हती. देव अनुकूल इच्छा पूर्ण करतो. मला मातेचा अंत करायला बापानं शिपाई निघला आणि लेकरानं काय केलं होतं? ते सकाळीच आईनं असं आधोटा दूध करून पाजलं होतं. आधोटा दूध माहिती तुम्हाला? आधोटा म्हणजे जे दूध आहे ते चुलीवर ठेवायचं आणि अर्ध जाळायचं. त्याला कोण कसं दूध म्हणतात? आधोटा. ते पियायचं. आता लक्षात आधोटा अर्ध जाळायचं. आधोटा
त्याला म्हणतात आदोटा. असा आदोटा दूध करून साखर टाकून त्यात काजू बदाम काय असं ते टाकून त्याला लेकराला पाजलं. त्याला चव आली दुधाची, कळत नव्हतं काही. आणि बाप निघला फवारायला आणि येडरलाचे डबे ठेवली आणि ती फळ डाबा त्याला पाहिलं किती ते काय असं घेऊन ते पाहिलं तर त्या लेकराला ते ढवळं दिसलं. ढवळं रोगर असेल त्या ढवळा कलरचं त्याला ढवळं दिसलं. किंवा त्यात पाणी केलं असेल तर त्या बकेटीत टाकायचं, त्याच्या पाण्यात टाकलं की आपोआप काय होतं, ढवळं होतं. त्या लेकरानं पाहिलं बापो पाहत आता कप भर होता, आता तर बकेट भरे आणि लेकरू पळत गेलं पियाचंच म्हणे. पियाचंच म्हणे काय पियाचं आईलो ओल्ड मागो इकडली कुठे लयच रोडू लागलो. आई 2-3 रट्टी दिली. आता लेकराला वाटू लागलं काय मूर्ख आहे लेकरू आवडीचं. आणि त्याला लोक म्हणलो एक माणूस म्हणून ए बाई आणि पिऊ दे पियाचं म्हणते का मारी ती त्याला मग एकुलता एक आहे ना पिऊ दे ना ती म्हणजे दादा कुठून आला सांगायला. तो म्हणला अरे वैशाची आहे शेवटी एकाची वेळ वाजवटी. तुला 50 वर्षाच्या पुढे पोरग झालंय होत नव्हतं कोण्या बाबाच्या आशीर्वादाने झालंय देव दे ना त्याला देव देईल काही. तसं आपली आई आहे पांडुरंग परमात्मा. आपल्या इच्छेत जे इच्छा आपल्या नाशाला कारणीभूत आहे ती पूर्ण होऊच देत नाही. किती मागा तुम्ही देवाकडे कस काय पूर्ण होऊ दे. कारण त्या आईला कळतं की या इच्छेतून माझ्या लेकराचा काय होणार आहे, जीव जाणार आहे, नाश होणार आहे, नाही होईल पूर्ण. इष्ट इच्छा तात्काळ पुरी. जी इच्छा भक्तीला अनुकूल आहे ती तात्काळ पूर्ण देव करतो. आणि जी करत नसेल तर दुःखी व्हायचं कारण नाही. ती आपल्याला ती वस्तू अनुकूल नव्हती म्हणून फक्त सतत आनंदी नाचत राहतात. इच्छा पूर्ण झाली तरी नाही झाली तरी. इच्छा पूर्ण झाली तर आपल्याला अनुकूल होती म्हणून केली आणि अपूर्ण झाली तर आपल्याला प्रतिकूल होती म्हणून नाही केली. काय त्याच्यात दुःख आहे. काय भक्ताची संसाराची इच्छा देव पूर्ण करत नाही. घरण बंगल्यान गाड्यान भाड्यान देऊन कशाला करेल पुऱ्या. ते जीव घेणार आहे पुढे त्याला माहितीये याच्यात जर रमण झालं तर पुढे याचा काय जाणार आहे, नाश होणार आहे. नाही करत पुऱ्या म्हणून देव भक्ताला की करून येते संसार. तुम्ही म्हणजे देवांचा चांगला संसार वाढवा भक्ताचा करून येते कस काय त्याला माहिती नाही येडरी लेकरू केला तर याचा काय जाईल. पांडवाचा सहा राजावरनी केले दुरी का दुरी केले येडरे त्याला माहितीये येडरे नको माझ्या भक्ताला नको. आणि दुसरे केले तर केले आळ्या तर मारायसाठी छेद मग ते लक्षात आलं का. पुढचं नाही लक्षात आलं का. लेकराला नाही देव द्यायचं मग ते कोणालाच नाही का. लक्षात आलं का. येडरे लेकराला देव द्यायचं नाही मग ते कोणालाच नाही का. अरे आळ्यावर तर नेऊन रोजदार लावून फवारायचंय ना. तसं जे त्याचे भक्त नाही ते संपत्तीचे रोगर आळ्या रोजदार लावून फवारतोय मग तो नाही लक्षात येणार. ते रोगर फवार नाही रोजदार लावून घरचं पेट्रोल टाकून हृदया गुंतले पाहिजे. काय ज्ञानोबरायची पाचव्या त्याच्यावर वर्णन केले नाही त्यात पुरावे घेतले मनात सांगा तुम्ही पुरावे घेतले. अरे जर विषयी लोक विषयाची विरक्ती धरतील तर देवाने नरकबा आणले ते फुकट जातील ना देवाचे. जरी विषयावरी विरक्ती धरीती जीव तरी संसार शब्द नव्हे लटकाचे की. संसार शब्द हे दुःख येणं येवण्यान हाणणं मारणं तोडणं यमाचं हे खोटं होणार नाही का. म्हणून ते खोटं होऊ द्यायचं नाही म्हणून घरचा रोजगार लावून औषध शिकणं चाललंय या संपत्तीचं. अशा प्रकारे भक्ताची पूर्वी मनोरथ ते तो मनुष्य विषय युक्त नित्य ध्याता हरीचे चरण करी भक्त देहरोग दुःख हरण इतकेच रायानं वेदानं करी निर्दळन भवरोगा. अरे नित्य ध्याता हरीचे चरण नित्य जो भक्त हरीच्या चरणाचं ध्यान करतो की करी काय करतो तो भक्त देहरोग दुःख हरण करी. भक्ताचा देहाचा रोग दुःखाचा काय करतो तो हरण करतो. इतकेच रायानं वेदानं करी निर्दळम भवरोगा. इतकंच नाही राजा नुसते इथलेच सुख आनंद रोग नाही भव निर्दळन करी. भवरोगाचाही काय करतो नाश. भवरोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लिके पथ्य नाम विठोबाचे अनेक बाचे नशिबी. सदाशिव याचं चिंतन करताना जर अडचण येऊ लागली. पथ्य नाम विठोबाचे अनेक बाचे नशिबी. पथ्य नाम विठोबाचे पद एकच आहे याची काय विठोबाचं नाम. पथ्य नाम म्हणजे पद एकच सांभाळायची कोणती विठोबाचं नाव घ्यायचं. पद म्हणल्यावर सांभाळायचं म्हणल्यावर पथ्य नाम विठोबाचे. तर त्याचा अर्थ असा आहे कशात पहा तुम्ही पथ्य अपत उपत्ती. तर आपण विरुद्ध अर्थाने घेतो हे मूर्ती लोकीचे सगळेच उपराटे एकच नाही सगळेच उपराटे.
पथ्य शब्दाचा अर्थ आहे जे नाही खायचं, आणि कुपथ्य आपलं पथ्य शब्दाचा अर्थ आहे जे त्या पथ्य म्हणजे त्याग करायचा, सांभाळायचा. पथ्य म्हणजे सांभाळणे. पथ्य शब्दाचा अर्थ काय? सांभाळणे. म्हणजे पथ्य शब्दाचा अर्थ काय आपल्याकडं? सांभाळणे. म्हणजे विठोबाचं नाम सांभाळायचं असा त्याचा काय होतो? अर्थ होतो. तर महाराज कोशात असा अर्थ आहे पथ्य आणि कुपथ्य. पथ्य म्हणजे घेण्याला योग्य आणि कुपथ्य म्हणजे न घेण्याला योग्य. आपण डॉक्टर म्हणतो पथ काय सांभाळायची, मग डॉक्टर म्हणतो कांदा नाही, वांग खाऊ नका, गवार खाऊ नका, आमक डमक खाऊ नका. तर खरं हे कुपथ्य. आणि पथ्य म्हणजे त्या औषधाला अनुकूल असलेलं, आणि कुपथ्य म्हणजे प्रतिकूल असलेलं, आहे का नाही? हे खाऊ नका म्हणजे कुपथ्य झालं, आणि जे खायला सांगितलं ते पथ्य झालं. एकच पथ्य कळलं काय? पथ्य नाम एकच घ्यायला चालतं, बाकी आणि कवाचे आणि काहीच नाही चालायचं, बाकी सगळं कुपथ्य. विठोबाचं नाम सोडून बाकी सगळं कुपथ्य, आणि विठोबाचं नाम एकच काय इथलं पथ्य अशा प्रकारचं आहे. हे घेतलं का? एवढं पथ्य जर घेतलं आपण आणि कुपथ्य सांभाळलं तर मग भवरोग आयुष्य आहे, आणि काय शिल्लक आणि दुसरे काय? भक्ताची पूर्वी मनोरथ इतके राया नव्हे करी निर्दळण भवरोगा. भक्ताची पूर्वी मनोरथ ते तो मनशी विषययुक्त परमानंद नित्य तृप्त निवविनीच भक्त चरणामृते. भक्ताचे पूर्वी मनोरथ ते तू मनशी विषययुक्त. भक्ताचे मनोरथ पूर्वी देव भक्ताचे मनोरथ काय करतो? पूर्ण करतो. मग भक्ताचे मनोरथ जर देव पूर्ण करतो तर मग विषयाचे मनोरथ पूर्ण करतो का? विषययुक्त मनोरथ पूर्ण करतो का? तर खरं असं आहे देव पूर्ण करतो, पण भक्त विषयाची आशाच करत नाही का? परमानंदे नित्य तृप्त. मला विषयाची इच्छा असते तृप्ती करणार, आणि जर विषया वाचून देव तृप्ती देत असेल तर विषयाकडे ते कशाला जातील? विषया वाचून मशानी चांबा मसन वाट्यात जर बंगल्याचा आनंद त्यांना मिळतो तर बंगल्याच्या अपेक्षा भक्त करीलच कशाला? काय का नाही? विषया वाचून देव परमानंदानं त्यांना तृप्त करतो. अरे ज्ञानोबरायांनी याच्यावर गोड जरा दिले. आपल्याला ते खरं वाटत नाही, कारण जो जे तिचे गौरवणीने तयाशी ते गुळवाने. अरे ज्याला ज्याची आवड आहे का त्याला त्याच्यात आनंद येतो. तुम्हाला सांगतो, आता आपण येतो करोडपती लोक येतो टाटा बिर्ला, आणि म्हणून त्यांनी एक दिवस आपल्याला स्पेशल निमंत्रण दिलं जेवायला. आपल्यासारखे स्पेशल निमंत्रण दिलं आणि त्याच्या पंक्तीला बसलो. मला निमंत्रण द्यायला तेवढं आनंद होईल, पण पंक्तीला बसल्यावर खाताना तेवढं दुःख होईल, तेवढं आपल्याला वाटेल की उगाच आलो का? तर त्याच्या भाज्या आपल्याला चालत. एकदा ब्राह्मणाची पंगत होती, 11 ब्राह्मण होती, आणि ती सवलतली ब्राह्मण, आणि मी होतो भागवत. ते करंजीचे पांढरंग नाही का, ते नाही होतो जेवायला. आता आम्ही बसलो इकडून ते पाटण ते ब्राह्मण बसले. 3 प्रकारचे भात होते, भजे वेगळे, ते वडे वेगळे, ते कायनू बायनू 4-5 भाज्या, हे सगळं होतं मला. आता ते त्यांचं झालं ना, मी सुरू केलं तर कोणत्याचा आहे घास खायला खाल्ला तर गोडच तो. भाजीची खाका, भाताची खाका, वडा खाका, भजे, सगळेच साखर का गुळ टाकतात, सगळ्याच तिखटच नाही. चाकत चाललंय आमचं कस तरी. आम्हाला वाटतं चटणी सांगा. चटणी कशी सांगा होता? ब्राह्मणाची पंगती, आपल्याला आपला कसा उघड करा. माझ्या पांडुरंग आडकुट बांधून त्यांना ऐकलं. त्यानं काय केलं, त्या वाट्या झाल्या बंद्या दादा अशा टाकल्या, आणि ते वाट्या ठुल्या बाजूला बंद्याचा केला काला. तो ब्राह्मण म्हणी हे का म्हणे? तो म्हणे काय करू म्हणे, सगळ्याची चव सारखीच, वेगळं खाण्याचे कुठाने करोस तर एकदाच खाऊ द्या म्हणे. बरोबर आहे का? ते लक्षात आलं त्या घरमालकाच्या. काही तुम्हाला आवडलं का? काय आवडलं म्हणे? चटणी तळून आण. हे तिकडे म्हणे आण चपाती चटणी. म्हणजे आपल्याला ते आवडलं का? आवडत नाही, पण त्यांना चटणी द्या बरं तुम्ही. जो जेतीचे गौरवणीने ह्या सिद्धी भिंगुळवाने त्यांचे वंगळवानं वाटतं, तिथलं त्याला महत्व नाही. आपल्याला खरा आनंद मला शिळी भाकर पाहिजे, भूक लागलेली पाहिजे, ठेसा पाहिजे.
नाही हे झालं खाण्याची आवड. आपल्या ठेसान भाकर पाहिजे, माळावर ढोरं चारायला बसलेला माणूस पाहिजे. नाही या आनंदाची ज्वाला. आहे का बरं त्यात सारखा आनंद आहे कशात आपल्याला आहे का? तस विषयात आनंद जीवाले ते किडे काय चिडशी घेते तया दुःखिया दुःखाचे जीवार जे विषय कर्दमीचे दूर तया दुःखिया दुःखाची जीवार. दुःखच त्यांना ते दुःख त्यांच्या जीवा भावाचं झालेलं असतं. आपल्याला याच्यात आनंद आहे. मला जेवढा त्या तिखट काही काही माणसं तिखट पाहिलं की त्यांना ताटावून उठतात ते म्हणतात पाहूनच अंगाला काटा आला. तसं संतांना विषय पाहूनच अंगाला काय येतो? काटा येतो. आपल्याला ती थल्लं कळत नाही, त्यांना हे आवडत नाही. त्यांना थल्लं कळालंय पण ही थल्लं त्यांना आवडत नाही. त्याच्या पूर्वी म्हणत विषय कशाला महाराज परमानंद तृप्त. आपल्याला वाटतं यांना काहीच नाही आणि ते आपल्याला सगळं असून आपल्याला हसतात. अशा प्रकारचं नित्य तृप्त निवविणीच भक्त चरणामृती. अरे चरणाचा अमृत देऊन भक्ताला काय करतो? तो शांत करतो. कशा विषयाच्या नादी लावेल तो. डोंगरात बसलेले सुद्धा ते आनंद बघतात. पुढे नांगरपणे तो इंद्र भवनात पाबळे म्हणे, तो केवी रंजे पाळी म्हणे भिल्लाचे नी, जो अमृताशी ठेवी तो जैसा कांडी न शेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी वृत्ती. भारता नवल हे पायी जे तर स्वर्ग सुख लेखनीय नाही, ते तर रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. अशा प्रकारचं ज्ञानोबा वर्णन करतात. अरे नवल हे अमृताला जो नाव ठेवतो तो भातावरचं पाणी आनंदाने पिईल का? जैसा काय इंद्र भवना पाबळे म्हणे, त्याच्या घर इतकं सुंदर आहे की इंद्राचं जे भुवन आहे अमरावती राजधानी तिला तो तुच्छ समजतो. तो एखाद्या पारद्याचा भिल्लाचं ते पाल पाहून काय सुंदर पाल आहे म्हणेल का? तो म्हणेल? तो म्हणणार नाही. कशाला म्हणेल? अरे ज्याचा बंगला 35 कोटीचा आहे किंवा आपला 1,00,000-2 लाखाचं सलाबचं घर पाहून आनंदित होईल का? कशाला? आपण कशाला त्याला दाखवावं? पण आपल्याला माहित नसतं याचं काय. आपल्याला आपलाच काय वाटतो? आनंद वाटतो. अशा प्रकारे चरणाची पवित्रता. शिव पायुनी वाहे माता, जे जन्मभूमी सकळ तीर्थान पवित्र भक्ता चरण ध्याने. वानो काय त्या चरणाचं महत्व आहे? अरे शिव पायुनी वने माता, मला त्या पायाचं धुतलेलं पाणी भगवान शंकर आपल्या डोक्यावर घेतात. विमानी चंद्र भागा तुझ्या चरणीची, पायी जन्मली पै गंगा. त्याच्या पायाची गंगा, पायाचं पाय धुतलेलं पाणी भगवान शंकरांनी डोक्यावर घेतलं आहे का नाही? तरी श्रद्धा वृत्तुशी आदरू करिता राणी जे प्रकारू. जय होय सदा जय होय श्री गुरु सदाशिव. काय केलं त्या सदाशिवानं? अरे उत्तमाशी मस्तक हरवी जे हे काय कौतुक, परी मानू करीत तिन्ही लोक पाय म्हणिया. पायातलं धुतलेलं पाणी आहे देवाचं. जे जन्मभूमी सकळ तीर्था, जे ती सगळ्या तीर्थाची काय झालेली आहे? जन्मभूमी. ते पवित्रपण भक्ता चरण ध्याने. अरे चरणाचं ध्यान केलं की सगळ्या भक्ताला पवित्रता येते. अवतटे लागले चरण पवित्र झाले पाषाण, माते जाणून करती ध्यान त्याचे पवित्रपण काय वाणू. अरे अचानक त्या देवाचे पाय लागले तर दगडाची स्त्री झाली. शिळा होती मनुष्य झाली, ज्याचे चरणीची झाली. ऐसा प्रतापी गहन नाही, तो हा न करी ते काही कारेली न वाना पायी. का नाही? तो हा न करी ते काही काय करणार नाही तो परमात्मा. अरे अचानक पाय लागला तर शिळाची बाई पवित्र झाली, ती शिळा पाषाण पवित्र झाला. माझे जाणवणी करते ध्यान त्याचे पवित्रपण काय वाणू. आणि मग ते जाणून बुजून त्या देवाचं ध्यान करतो त्याची पवित्रता मी काय वर्णन करतात बाबा म्हणतात. जो सदा शत्रुते वर्तता, जेने चोरून नेली निज कांता, त्याच्या बंधू शरणागतांनी जरी आत्मतनी मला देव किती दयाळू देवाचा दयाळू तो सांगता. जो सदा शत्रुते वर्तता, रावण देवाशी कधी मित्रता मागला का? सदा शत्रुत्व मागला. जेने चोरून नेली निज कांता, स्वतःची पत्नी रावणानं काय नेली? चोरून नेली. त्याचा बंधू शरणागता, त्याचा भाऊ शरण आला. आणि महाराज दिदली आत्मता निज भावे, आत्मता दिदली, आपलं स्वरूप त्याला दिलं. साहेब वल्हाळ दिदली आत्मता, आत्मता दिदली, आपलं मूळ स्वरूप त्याला देऊन टाकलं. कोरडी आत्मतेची थोरी, दैशिन वेगान रूप केसरी, येवनी सुवर्णाची नगरी नाचळ तीवरी स्थापिला. पण कोरडी आत्मस्थिती दिली नाही राजा, नुसती आत्मस्थिती नाही, स्वतःचं नगरही दिलं.
आणि आचळेवरील केवळी शाखेला अंतिमनगर आचळ त्याच्यात कधी भंग होणार नाही असा स्थापन केला तिथं तो. याला जे शरणागता शरण्य सत्यदान हरीचे चरण या परते निर्भय स्थान नाही आनंदीच बघता. म्हणून शरण जाण्याला शरणागताला योग्य कोण आहे शरण्य मज जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मीच एको शरण येण्याला मीच एक योग्य आहे. दुसरं स्थान नाही निर्भय करणार कोणतं भक्ताची अनुमात्र व्यथा क्षणिक नसावे भगवंता. प्रल्हादाचे आद्य दुःखतान होय निवारित भक्ताला मला थोडे दुःख झाले की देवाला सहन होत नाही. प्रल्हादाचं सगळे दुःख स्वतः भगवंतानं आणि निवारण केले. दावाग्नी निघळून अंतरे गोपाळ रचले वनांतरे पांडव जळता जो रील काढले बाहेर रिव्हरद्वारे. आता दावाग्नी जळत होते गोपाळ तो जळता वनवाहू मुखेची जळला देवानं रक्षण केलं गोपाळाचं. पांडव लाक्षागृहामध्ये जळत होते भगवंतानं त्यांचंही काय केलं विवरातून बाहेर काढले रक्षण केलं. करुणी सर्वांगाचा वळ अग्निदारी तळी न जळे प्रल्हाद चित्ती गोविंद म्हणून या अग्नी जाळी तरी न जळे पांडव. पांडवाला अग्नी न जाळलं तरी जळत नाही. जळायचा प्रयत्न केला अग्नी तरी जळत नाही. अशा प्रकारे बुडता जळी जळता आगी ते प्रसंगी राखावे. अशा प्रकारे करुणे सर्वांगाचा वडा नित्य निवारी भक्तांची पिढा जोका भक्तीची या घड्या रणरंगी फुडाचा वागवीर तू. करुणे सर्वांगाचा वडा नित्य निवारी भक्तांची पिढा मला सर्वांगाचा वडा करून वडा म्हणजे सर्वांग फेकून जो भक्ताचं काय करतो रक्षण करतो. अशा प्रकारे पिढा अरे जोका भक्तीची या पिढा रणरंगी पुढा वागवीर तू. काय भक्ताचं मरण देखा नवल तया प्रभूचे अद्भुत प्रेम भक्ताचे जे सारथ्यपण पार्थाचे करीतो असे. मला स्वतः भगवंतानं रथ हाकला त्याचा पांडवाचा रथ अर्जुनाचा रथ हाकला आहे का नाही. रणरंगी पुढा वागवीर तू आणि कुठं कुठं पुन्हा रणांगणात स्पष्ट उघड रथ आणला. अशा प्रकारे ते चरण वंदिता साष्टांगी भक्ती प्रतिपाळी उत्संगी ऐसा प्रणत पाळू कुपवी दुसरा जगी अशना. आणि त्या भगवंताच्या चरणाला जर साष्टांग दंडवत केला तर भगवंत प्रतिपाळ करतो आपल्या मांडीवर बसवतो. असा भक्ताचं प्रतिपाळ करणारा कृपानं भरलेला दुसरा जगी अशना दुसरा कोणी जगात नाही. तरावया भाव अगदी प्रबळ चरणांची नाव अडंडल अनन्य शरण सकळंतारी तत्काळ चरणानुगे. तरावया भाव अगदी प्रबळ महाराज हा भवसागर मोठा आहे प्रबळ आहे बलवान आहे. ह्यो तरुण जाण्याकरता तर भगवंतानं चरणाची नाव तयार केली. या ऐते नाव बाईसा ऐते या आणि काय करा बसा भवसागर तरता कार्य करीत असा चिंता पहिले उभा जाता कटी कर ठेवणी त्याचे पायी घाला मिठी मोल निघे जग जेठी भावा एकासाठी खांदावाये पुढे भावा एकासाठी खांदावाये. नेतो भक्ताला तारून नेतो पण कोण्या भक्ताला नेतो तारून त्याचंही सांगितलं अनन्य शरण सकळ. अनन्य शरण जे शरण काय येतं जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्मवर. अनन्य शरण कोणाचं नाही नुसते आपलं गण लावून नाही. अनन्य शरण म्हणजे अन्य त्यागात इथे अनन्यता एक सोडून बाकी सगळ्याचा त्याग याचं नाव काय तनु वाचा चित्त अहम वाचा चित्त अंग देवनिया शरण रेग मोद दिका गांग रिगाले जैसे अहम वाचा चित्त अंग देवनी शरण. अशा प्रकारे अनन्य शरण मग सकाळ तरी तात्काळ चरणार आणि मग त्या प्रेमाची चरणाचं प्रेम धरलं अनन्य होऊन तत्काळ तारी ते महापुरुषाचे श्रीचरण शरणागतानीच शरण्य ज्याचे संगातिक ध्यान करीत या ती वंदन सत्वावे. अनन्य शरण महाराज भक्तावर संकट आलं तरी भक्तांना कोणाकडे जावं पडता जड भारी दासी आठवावी सासरवाडी नाही दासी आठवावा हरी मग तो होऊन दिशीन आड घाली पण दासी आठवावा हरी. आणि याल पाहू द्रुपदीनं पाहिले ना सगळ्यांना बोलून
भीष्माचार्य, द्रोणाचार्य, कृपाचार्य, पांडव सगळे पाहिले ना. आणि मग सांगितलं तुझ्याशिवाय आता मला कोणी नाही. तेव्हा मला इतकं सूक्ष्मता सांगितली त्या की सगळे नाही म्हणजे तेवढं द्रौपदीने स्वतःची साडी स्वतः धरली आणि सांगितलं मी माझी बलवानी रक्षण करायला. तो काही आला नाही. तू तुझं इथं मग बरं झालं, तुमचं भाग्य तर बरं झालं, आम्हाला काय करायचं. ज्यावेळेला सगळं सोडून वर हात केले हाके सरशी उडी मग लगेच मला नेसती लुगडी सोय झाला. अशा प्रकारे झालं. याला म्हणतात अनन्य शरण. तरावया भाविक प्रभावती ते महापुरुषाचे शरणागत आणि शरण्य ज्याचे सनकाधिका ध्यान करीत अभिवंदन सद्भावी त्या भगवंताचे चरण येते. मला शरणागताला शरण जाण्याकरता ते चरण अगदी योग्य येतं नाही का नाही. ज्याचे सनकाधिक ध्यान करीत अभिवंदन सद्भावी ज्या चरणाचा सनकाधिक काय करतात स्वतः ध्यान करतात, सद्भावानं ध्यान करतात निरंतर. सनकाधिक ध्यान ते आमचे कुलदैवत पांडुरंग आहे का नाही. अगाध चरणाचे महिमा वाणिता वेदा पडिले मोन ब्रह्म सदाशिव आपण करीत स्तवंत दृष्ट दिले. अगाध चरणाचे महिमा काय त्या चरणाचा महिमा, चरणीच्या महिमा काय सांगू पुरुषोत्तमा. तुझ्या चरणीचा महिमा काय सांगू, काय सांगू. वनिता वेदा पडले मोहन, वेदाला तिथं काय पडलं मोहन पडले. ब्रह्मा सदाशिव आपण सदाशिव सदाशिव करिता स्तवन तटस्थ ठेले. ते स्तवन करता करता तटस्थ झाले. त्याच्यात तुमची डोळे लागते काय करू. करिता स्तवन तटस्थ म्हणजे शांत झाले. अगम्य अतर्क्य श्रीचरण धनवने ब्रह्मादि ईशान साष्टांगी अभिवंदन करून स्तवन करीत ऐशे. अगम्य त्या भगवंताच्या चरणाचा महिमा सांगणं अगम्य आहे, अतर्क्य आहे, तर्काच्याही पलीकडचा आहे असे ते चरण आहेत. म्हणून ब्रह्मदेव भगवान शंकर साष्टांग अभिवंदन करून स्तवन करीती. साष्टांग त्या चरणाचं लोटांगण घालतात आणि सतत त्या चरणाची काय करतात. तुकोबराय म्हणतात काय सांगू तुझ्या चरणी. तुकोबराय देवाकडेच गेली आणि देव दोघच होते तुकोबराय आणि देव. म्हणले तुकोबराय तू सगळे लोक माझे पाय पाय म्हणतात, काय या पायाचं महत्व. देवाने विचारलं तुकोबर महाराज. तुकाराम महाराज म्हणजे तुला काय कळायचंय, काय सांगू तुझ्या चरणीच्या सुखा. अनुभव ठाऊ का नाही तुला काय बोलत आहे कैसे वाटे करे पण अमृताचे गुण अमृताशी. अमृताचे गुण साखरेला काय माहिती साखर किती गोड आहे. हे साखर खाणारा माहिती ती किती गोड आहे. साखरला काय माहिती विचार. तुला काय करणार आहे देवा की आम्हाला माहितीये. आम्ही एका ग्वाही माये पुते जाणवते निवृत्ती सुख दोघे. आम्ही एका ग्वाही माये पुते. आम्ही माय लेकर एकूण एकाला अनुभव आहे आमचा. आम्हाला आम्ही पुरावेदार एकूण एकाला. माय कोण लक्ष्मी माता, एक कोण तुकोबार आहे. कारण आमची माय हे चरण सोडित नाही आई आमची आणि आम्ही तुझे चरण सोडत. आम्ही एका ग्वाही माये पुते जाणवते निवृत्ती सुख दोघे. ते खरं सुख कोणाला कळतं आम्हाला दोघायला कळतं. आम्ही लेकर म्हणजे भक्त आणि आमची आई म्हणजे लक्ष्मी माता. पाय धुवायचे पाय लक्ष्मीचे. ती तुला काय देवा त्याचा आनंद आहे. तू आपला गप उभा राहा ना मला आनंद घेऊ दे. तुला त्याचा आनंद येणार नाही. आणि तुला जर आनंद घ्यायचा असेल तर एक काम कर, काय देवपणा सोड. तुला जर त्या चरणाचा आनंद घ्यायचा तर देवपणा सोड आणि देवपणा सोडून काय कर आमच्यात ये. आमच्यात ये म्हणजे कोण वय मग महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानेश्वर माऊली हो इकडे अलीकडे. तुकाराम महाराज हो, नाथ महाराज हो. आणि मग त्याचा काय घेतो आनंद. नाही तर तुला तसा कळायचा नाही. अशा प्रकारे जाणवणे ब्रह्मादि केशांत साष्टांगी अभिवंदन करून स्तवन करीतो ऐशे करीत स्तवन करतात. अशा प्रकारचा आहे. पुढचा विचारू द्या लोक. कुंडली करू दे विठ्ठल.